पालघर जिल्ह्यात 158 पोलीस शिपाई तर 7 पोलीस वाहन चालक या भरतीसाठी आजपासून मैदानी स्पर्धा सुरू होणार असून पालघरच्या कोडगाव पोलीस परेड ग्राउंडवर 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा परीक्षा होणार आहे। यासाठी 7,763 पुरुष तर 1,446 महिला स्पर्धकांनी अर्ज दाखल केले आहेत। ही संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शकतेने होणार असून कोणत्याही खासगी इसमाने स्पर्धकांना जर नोकर भरतीचं आमिष देऊन पैशाची मागणी केली तर त्वरितच पालघर पोलिसांशी संपर्क साधावा। तसंच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडून करण्यात आलं आहे। पालघर पोलीस दलातर्फे 11 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची नियोजित करण्यात आलेली। यामध्ये पोलीस परेड ग्राउंड कोळगाव पालघर येथे ह्या मैदानी चाचण्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने उमेदवारांसाठी काही सूचना आहेत। पालघर पोलिसांतर्फे पालघर रेल्वे स्टेशन तसंच पालघर बस स्टँड येथे हेल्प डेस्क लावण्यात आलेले। बाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आलेली, त्याचे सेपरेट प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली। तसेच उमेदवारांसाठी काही सूचना आहेत की आपल्याला दिलेली जी तारीख आहे, आपल्या ॲडमिट कार्डवर जी दिलेली तारीख आहे त्याच तारखेला आपण मैदानी चाचणीसाठी परेड ग्राउंड कोळगाव येथे पहाटे 5 वाजता आपण रिपोर्ट करायचे। येताना सोबत सर्व डॉक्युमेंट्स आणायचे। काही वस्तू जसे की स्पाइक शूज किंवा इतर काही डिजिटल तुमचे डिव्हाइसेस आहेत त्यांना आपण ग्राउंडमध्ये अलाउ करणार नाही, तर त्याची सर्वांनी खबरदारी घ्यायची। तसेच इतर काही गैरप्रकार जसे की डोपिंग किंवा स्टेरॉइड्स असे प्रकार आढळून आल्यास त्यासाठी विविध टीम्स पण आपण साध्या वेशात लावण्यात आलेल्या आहे। तर तसे काही प्रकार आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना अजून एक महत्त्वाची सूचना आहे की ही भरती अत्यंत पारदर्शक व नियमात राहून ही भरती पार पाडण्यात येणार आहे। तरी तुम्हाला कोणी खाजगी या शासकीय कोणी व्यक्ती जर कुठले आमिष दाखवून काही पैसे किंवा इतर प्रलोभनांच्या बदल्यात तुम्हाला नोकरी जर कोणी कबूल करत असेल तर त्वरित पालघर पोलीस जे काही हेल्पलाईन कंट्रोल किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधायचा आहे आणि अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपण भरती व त्या प्रक्रियेवर फोकस करायचा आहे, ही माझी सर्वप्रथम विनंती राहील सगळ्यांना। व असे काही गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची।